सरकारच्या पैशातून, सरकारच्या अनुदानातून जर जी कोणतीही शिक्षण संस्था चालत असेल तिथे धार्मिक शिक्षण देता येत नाही. समजलं ना? माझी जी संस्था सरकारच्या पैशातून चालते का? नाही, तुमच्या आमच्या पैशातून चालते. तुम्ही जी फीस देता त्याच्यातूनही चालते. चला, काय चालू होतं आपलं? लास्ट मूलभूत हक्क आपलं कोणता हक्क चालू होता? 23, 24 है ना? 25 पासून चालू होतं ना आपलं? हां, तर 25, 26 आपण पाहिलं होतं. आणि 25मध्ये आपण पाहिलं होतं की ज्या पद्धतीने धर्मस्वातंत्र्याचे जे हक्क जे प्रदान केलेले आहे है ना, मूलभूत हक्कामध्ये धर्मस्वातंत्र्याचे हक्क आपण पाहत आहे बरं. आणि धर्मस्वातंत्र्याचे हक्क हे कोणत्या दरम्यान दिलेले आहे? 25 ते 28. आणि 25मध्ये आपण पाहिलं प्रत्येकाला स्वविवेक बुद्धीने कोणताही धर्म स्वीकारण्याचा, त्याचा आचार करण्याचा, त्याचा प्रचार करण्याचा, त्याचा आचरण करण्याचा काय आहे? मूलभूत हक्क प्रदान केलेला आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. आणि 26मध्ये आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक ज्या काही धार्मिक संस्था असतात, या धार्मिक संस्था स्थापन करून त्यांचा व्यवहार पाहण्याचा, त्यांचा काय व्यवहार पाहण्याचा, आर्थिक व्यवहार पाहण्याचा त्यांचा काय आहे? हक्क आहे. आणि यासाठी मी सांगितलेलं आहे की त्यांना चॅरिटी डिपार्टमेंटमध्ये ज्या धर्मदाय संस्था असतात, या धर्मदाय संस्थांच्या माध्यमातून त्यांना आर्थिक व्यवहार पाहण्याचा हक्क दिलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे की यासाठी जसं शिर्डीचं साई संस्थान आहे, आणि जशा प्रकारे शिर्डीच्या साई संस्थाला काय येतात? विविध देणग्या येतात. आणि या देणग्यांच्या माध्यमाचा, या देणग्यातून येणारा जो पैशाचा व्यवहार आहे, हा सुद्धा एक स्वातंत्र्य प्रदान केलेलं आहे. मात्र मी तुम्हाला काल सांगितलेलं होतं की जर अशा प्रकारच्या आर्थिक व्यवहारात जर काही काय झालं की काही व्यवहार म्हणजे चुकीचे व्यवहार जर झाले तर या संस्थांचा ताबा कोण मिळू शकते? सरकार या संस्थांचा ताबा मिळू शकते. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. क्लिअर? चला 27 आता पाहूया. 27 काय दिलेलं आहे तुम्हाला? 27 दिलं आहे एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबत स्वातंत्र्य. एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याचे स्वातंत्र्य. आता एखाद्या विशिष्ट धर्माचं संवर्धन म्हणजे काय? सपोज करा की आपल्या इथे हिंदू धर्म हा बहुल आहे ना, मात्र शीख आहे, त्यानंतर पंजाबी आहे किंवा शीख आहे, त्याच्यानंतर ख्रिश्चन आहे किंवा जैन समुदाय हा खूप अल्प प्रमाणात आहे. आणि यांचं संवर्धन करायचं आहे, या धर्माला काय करायचं आहे? आणखी वाढवायचं आहे. तर या ठिकाणी 27मध्ये तुम्हाला 27मध्ये हेच दिलेलं आहे की त्या अशा विशिष्ट धर्माचं, म्हणजे जी धर्माची संख्या काय म्हणजे ते लोप पावत आहे, म्हणजे अशा प्रकारचे विशिष्ट धर्माचं संवर्धनाकरता कर देण्याचे स्वातंत्र्य, म्हणजे त्यांना कर देण्यातून काय दिलं जाईल? सूट दिली जाईल. समजलं ना? कर देण्याचे स्वातंत्र्य राहील म्हणजे काय राहील? त्यांना सूट दिली जाईल. हे इथे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हेच तुम्हाला सांगत आहे फ्रीडम फ्रॉम टॅक्सेशन फॉर द प्रमोशन ऑफ रिलीजन. म्हणजे आपल्या धर्माचं संवर्धन जर करायचं आहे तर त्यांना या विशिष्ट अशा या करातून त्यांना काय दिली जाईल? सूट दिली जाईल. जसं तुम्ही पाहता की नॉर्मली जे टॅक्सेसचे स्लॅब असतात ते इतरांसाठी वेगळे असतात आणि जे सिनियर सिटीजन असतात त्यांच्यासाठी काय असतात? ते वेगळे असतात. तर सिनियर सिटीजनला एक काय टॅक्सेशनच्या माध्यमातून या म्हणजे त्यांचा स्लॅब थोडंसं वाढवलेलं आहे. जर नॉर्मल व्यक्तीचा 3.5 असेल तर नॉर्मल व्यक्तीचा 5 असेल तर सिनियर सिटीजनचा किती केला जातो? 6 किंवा 7 केला जाईल.
तर याला तुम्ही काय म्हणाल? याला तुम्ही काय म्हणाल? कर देण्यातून सूटच दिलेली आहे. तशाच प्रकारे इथे स्पेशली विशिष्ट धर्माचं संवर्धन जर करायचं आहे तर कर देण्यातून काय दिलेलं आहे? स्वातंत्र्य. त्यालाही आपण काय म्हणू? हा धर्मस्वातंत्र्याचाच काय तुमचा हक्क आहे, हे इथे महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे. आणि चला लक्षात आले इथे? बोला ऑफलाईन ऑनलाईनवाले बोला, लक्षात आले की नाही? चला ऑफलाईनवाले बोला. क्लिअर? चला समोर. चला हां, त्यानंतर समोर जाऊया. 28 नंबर. चला दोन्ही लक्ष द्या बरं, दोघेही जण ऑफलाईन ऑनलाईनवाले. 28 मध्ये काय दिलं आहे तुम्हाला? शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. काय दिलेलं आहे? 28 मध्ये दिलेलं आहे शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण किंवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबत स्वातंत्र्य. आता एक लक्षात घ्या, महत्त्वाचं हे लक्षात ठेवायचं आहे की शैक्षणिक संस्था जर कोणती ही शैक्षणिक संस्था ही सरकारच्या पैशातून चालते का? बोला तुम्ही बोला. चालते का सरकारच्या पैशातून? नाही. मला जे शिक्षण द्यायचं मी देईल. मला हनुमानाची आरती करायची आहे, जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस देव लवको जागर, तर मला हनुमानची चालीसा म्हणायची आहे तुमच्याकडून, तर मी म्हणून घेऊ शकतो. परंतु तुम्ही शाळेत जा जिल्हा परिषदच्या, तर जे हनुमानची आरती कराल तर एखादा तर येईल वार्ताहर, अरे इथं क्लास कशा सुरुवात होते? हनुमानजीच्या आरतीतून. ते इथं हिंदू धर्माचंच काय केलं जाते? शिकवलं जाते. ते एखादा काय घेऊ शकते? आक्षेप घेऊ शकते. मात्र लक्षात ठेवायचं इथे की जर राजसंस्थेच्या पाहत इथे पहिलाच पॉईंट दिलेला आहे. काय दिलेलं आहे? पूर्णतः राजसंस्थेच्या पैशातून चालवल्या जाणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणतेही धार्मिक शिक्षण दिले जाणार नाही. समजलं की नाही? सरकारच्या पैशातून, सरकारच्या अनुदानातून जर जी कोणतीही शिक्षण संस्था चालत असेल तिथे धार्मिक शिक्षण देता येत नाही. समजलं ना? माझी संस्था सरकारच्या पैशातून चालते का? नाही. तुमच्या आमच्या पैशातून चालते. तुम्ही जी फीस देता त्याच्यातूनही चालते. समजलं की नाही? तर सरकारच्या पैशातूनही चालत नाही. मात्र ज्या काही सरकारच्या पैशातून चालते तिथे धार्मिक शिक्षण देता येत नाही, हे लक्षात घ्यायचं. परंतु तुम्हाला मग समोर एक स्वातंत्र्य म्हणजे एक दिलेलं आहे की राजसंस्थेमार्फत प्रशासित केली जाणारी एखादी शैक्षणिक संस्था जर दान निधी म्हणजे एंडॉवमेंट किंवा नाम किंवा ट्रस्ट म्हणून स्थापन करण्यात आली असेल तर तिथे धार्मिक शिक्षण देता येऊ शकते. म्हणजे लक्षात घ्यायचं आहे की जसं तुम्ही मदरसे, मुस्लिम धर्माचे जे शैक्षणिक संस्था असतात त्याला तुम्ही काय म्हटलं जाते? मदरसा. त्याला काय म्हटलं जाते? मदर. तुम्हाला बा मदरसामध्ये धार्मिक शिक्षण दिलं जाते, तिथे इस्लाम धर्माचं शिक्षण दिलं जाते. याचा अर्थ तुम्हाला हा एक अपवाद म्हणून ठेवलेला आहे. समजलं ना? आणि हा अपवाद कोणासाठी आहे? जे धर्मदाय संस्थांच्या माध्यमातून ज्या संस्था स्थापन केल्या जातात, ज्याला ट्रस्ट म्हणू आपण, या ट्रस्टमध्ये असं धार्मिक शिक्षण दिलं जाऊ शकते. मात्र शैक्षणिक संस्था या वेगळ्या ट्रस्टच्या माध्यमातून स्थापन झालेल्या संस्था या काय असतात? वेगळ्या असतात. म्हणून तुम्हाला प्रश्न कसा विचारलेला आहे? 28 काय सांगते? शैक्षणिक संस्थातून धार्मिक शिक्षण देता येत नाही, मात्र ट्रस्टच्या माध्यमातून स्थापन झालेल्या संस्थांमधून धार्मिक शिक्षण देता येते, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं. कळलं? बोला. ऑनलाईन क्लिअर झालं? हां नाही, ट्रस्ट म्हणजे काय असते की ट्रस्ट म्हणजे पर्टिक्युलर चॅरिटी म्हणजे काय? सामाजिक संस्था. लक्षात घ्यायचं आहे की तुम्हाला सपोज करा की एखादं समाजकार्य करायचं आहे, तर तुम्हाला समाजकार्य करायचं, तुम्ही एकटे तर नाही करू शकत. समजलं? मग तुम्हाला काय करावं लागेल? एखादी सामाजिक संस्था बनवावी लागेल. काय बनवावं लागते? सामाजिक संस्था. तर तिलाच तुम्ही काय म्हणाल? ट्रस्ट. मग ट्रस्टची नोंदणी तुम्ही कुठे करावी लागते? तर ट्रस्टची नोंदणी कोणतीही शिक्षण संस्था असो किंवा ट्रस्टची नोंदणी यासाठी महाराष्ट्र गव्हर्नमेंटचं डिपार्टमेंट कोणतं आहे? चॅरिटी डिपार्टमेंट आहे. कोणतं डिपार्टमेंट आहे? चॅरिटी डिपार्टमेंट. आणि चॅरिटी डिपार्टमेंटमध्ये सगळ्या या संस्था काय केल्या जातात? रजिस्टर केल्या जातात. समजलं ना? आणि मग आता मग एखादी करा की इस्लाम धर्माचं संवर्धन करण्यासाठी काय केली? अशी चॅरिटी संस्था स्थापन केली.
आता संवर्धन कशाचं करायचं आहे, शिक्षण कशाचं द्यायचं आहे, इस्लाम धर्माचं. मग तुम्ही असं तर थोडी म्हणू शकता की इथे शैक्षणिक सरकारच्या पैशातून चालते तर तुम्ही इस्लाम धर्माचं शिक्षण देऊ शकत नाही. कारण की मूळ उद्देशच काय आहे ती संस्था स्थापन करण्याचा, इस्लाम धर्म शिकवायचा आहे. पण तू प्युअरली शैक्षणिक संस्था आहे, DB सायन्स आहे, NMD कॉलेज आहे किंवा कोणती जिल्हा परिषद शाळा आहे, तिथे तुम्ही धार्मिक शिक्षण देऊ शकत नाही. समजलं ना. हा भाग वेगळा आहे की आपण शाळा सुरू झाली की कशाचं पूजन करतो, कशाचं पूजन करतो, सरस्वती पूजन करतो, आहे की नाही. हा एक अपवादाचा भाग आहे. ती आपली काय श्रद्धा आहे. समजलं ना. तुम्ही पाहिलं असेल कधी कधी वार्ताहर सरकारने एक GR काढलेला होता. काय GR काढला होता, शैक्षणिक संस्था तर सोडा, शासकीय कार्यालयामध्ये कोणत्याही देवाधर्माचा कोणत्याही धर्माचा फोटो लावला जाणार नाही. तरी एखादा अकाउंटंट तुम्ही जर पाहिला शासकीय, पहिले साईबाबा, म्हणजे कोणतीही अकाउंटमध्ये काय होऊ नये, चूक होऊ नये म्हणून पहिले येते आपल्या कपाटावर साईबाबा, हनुमान जे काही लावायचं आहे ते, आणि पहिले अगरबत्ती येऊन लावते की जेणेकरून पैशाचा व्यवहारात चूक होऊ नये. ती आपली श्रद्धा आहे. पण सरकार काय म्हणते, कोणत्याही धर्माची तुम्ही फोटो लावू शकत नाही. मागे वार्ताहरांनी केलं की इथे धार्मिक फोटो लावलेले. हां, तुम्ही समाजसुधारकांचे फोटो लावू शकता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, शाहू महाराज यांचे तुम्ही फोटो लावू शकता. म्हणून तुम्हाला असे फोटो दिसेल, मात्र धार्मिक कोणत्याही देवादेवतांचे फोटो दिसणार नाही. आपण आतमधून मानतो, आपली ती श्रद्धा आहे, हा भाग वेगळा आहे. समजलं ना. तर हे लक्षात ठेवायचं. कारण की आपल्या राज्यघटनेचं उद्दिष्ट काय आहे, तत्त्व काय आहे, आपण काय आहे, धर्मनिरपेक्ष आहे. आपण काय सेक्युलर आहे ना. आपण काय धर्मनिरपेक्ष. आणि धर्मनिरपेक्षता म्हणजेच काय की सरकारचा कोणताच धर्म नाही. अरे बोला ऑनलाईनवाले, आहे की नाही, कोणताच धर्म नाही बरं, आहे की नाही. कोणता धर्म आहे का सरकारचा, नाही आहे. त्याच्यामुळे सरकारचा कोणताच धर्म नाही आहे. त्याच्यामुळे मग तुम्ही जर सरकारी नोकरी करताय तर मग आणि पूजा करत आहे, आपल्या ऑफिसमध्ये दावत आहे, याचा अर्थ धर्मनिरपेक्षतेचा भंग होत आहे. समजलं की नाही. धर्मनिरपेक्षतेचा काय होत आहे, भंग होत आहे. म्हणून अशा प्रकारचं घटनेमध्ये आपल्याला दिलेलं. कळलं, क्लिअर. तर हे झालं 25, 26, 27 and 28. चला बोला, इथपर्यंत काही क्वेरीज. या कलमां थोड्या 25, 26, 27, 28 या कलमात थोडंसं तुम्हाला सारख्या मिनिंगचेच वाटेल. मात्र एक्सप्लेनेशन देताना पाहिलं की तुम्ही सगळ्या थोड्या कारणाने काय डिफरन्शिएट आहे. समजलं ना. म्हणून थोडंसं रिवाईज करताना बघायचं आहे की 25मध्ये काय स्पेसिफाय आहे, 26मध्ये काय आहे, 27मध्ये काय, 28मध्ये काय आहे. आता या ठिकाणी प्रश्न कसे विचारले जाईल, एका बाजूला तुम्हाला या कलमा राहील, दुसऱ्या बाजूला त्यांचे थोडक्यात अर्थ राहू शकतात. समजलं ना. तर आणि मोस्टली कधी धार्मिक हक्काशी संबंधित असणारे स्टेटमेंट राहू शकतात. तर धार्मिक हक्क कोणते तर ते तुम्हाला ओळखायचे आहे. जर हे तुम्हाला जर माहीत असेल तर तो ओळखल्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. समजलं की नाही, लक्षात घ्यायचं. चलाच समोर. क्लिअर. काही क्वेरीज असेल तर विचारा बरं. बोला तुम्ही ऑनलाईनवाले, जर तुम्हाला काही क्वेरीज असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. बोला. चला समोर चला. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क हे तुम्हाला दिलेले आहे 29 ते 30च्या दरम्यान, है ना. 29 ते 30, 29 आणि 30. तर हे काय, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क म्हणजे काय, इंग्लिशमध्ये याला म्हणू शकता तुम्ही कल्चरल अँड एज्युकेशनल राईट. कल्चरल अँड एज्युकेशनल राईट.
तर प्रत्येकाला आपला कल्चर, आपली संस्कृती आणि पर्टिक्युलर एक शैक्षणिक हक्क हा काय झालेला आहे, प्रदान केलेला आहे. आणि 29 आणि 30 मध्ये हेच दिलेलं आहे. त्यातलं आपण पहिले पाहूया की 29 काय म्हणते. एक लक्षात घ्यायचं आहे की प्रत्येकाला आपली संस्कृती जोपासण्याचा हक्क आहे. प्रत्येकाला आपली सण त्योहार मनवण्याचा आपापल्या परीने हक्क आहे. प्रत्येकाला आपलं जे काही वस्त्र परिधान करायचं आहे तो हक्क आहे. समजलं ना. तुम्ही हेच घाला, हेच घालू नका, हीच पूजा करा, हीच पूजा करू नका, दिवे लावा, दिवे लावू नका, अगरबत्ती लावा, अगरबत्ती लावू नका, कुंकू लावा, कुंकू लावू नका, पांढरी साडी घाला, पांढरी साडी घालू नका, असं कोणाला काही कंपल्सन करू शकता का? कंपल्सन करू शकता, करू शकत नाही असं काही आहे का? नाही. प्रत्येकाला आपली संस्कृती जोपासण्याचा हक्क आहे. त्या पद्धतीने तो जोपासू शकतो. त्या संबंधितचे 2 हक्क आहे, 29 आणि 30. अंडरस्टूड. तर 29 काय म्हणताय बघूया पहिले. अल्पसंख्याक वर्गाच्या हितसंबंधाचे संरक्षण. अल्पसंख्यकांच्या, मायनॉरिटीज, समजलं ना. अल्पसंख्यकांच्या हितसंवर्धन. थोडक्यात म्हणजे जे काही आपल्या इथे जर पाहिलं 85% हिंदू आहे, 85%, 87% काय आहे भारतामध्ये हिंदू आहे की नाही. आणि रेस्ट ऑफ द जर 15% जर पाहिलं तर छोटे छोटे कम्युनिटीज आहे. जैन समुदाय, शीख समुदाय, ख्रिश्चन समुदाय, पारसी समुदाय आहे की नाही, वेगवेगळे समुदाय. तर या समुदाय हे कमी प्रमाणात आहे, म्हणून हे कशामध्ये येईल, अल्पसंख्यक किंवा मायनॉरिटीजमध्ये. हिंदू असेल तर तुम्ही कशात याल, मेजॉरिटीमध्ये. मग यांचं धार्मिक, यांचं हितसंवर्धन जर करायचं आहे, कोणतं हितसंवर्धन, सांस्कृतिक व शैक्षणिक हितसंवर्धन जर करायचं आहे तर तेच तुम्हाला कशात दिलेलं आहे, 29. आता ॲक्च्युली अल्पसंख्यकांचं हितसंवर्धन जर करायचं आहे तर मग कसं केलं जाते, घटनेमध्ये काय हक्क दिलेला आहे, काय हक्क दिलेला आहे पाहूया आपण. की यामध्ये तुम्हाला 2 हक्क मिळेल. एक मिळेल 29/1 आणि दुसरा मिळेल 29/2. पहा, लक्ष द्या. 29/1, 29/2 या 2 आर्टिकल्स आहेत. 29/1 काय म्हणते, भारताच्या राजक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिक गटाला स्वतःची वेगळी भाषा, लिपी व संस्कृती असल्यास ती जतन करण्याचा काय असेल, हक्क असेल. तुम्ही मराठी भाषा बोलता, एमपीत गेले तर मराठी बोलू नका असं म्हणू शकते का कोणी तुम्हाला? छत्तीसगडमध्ये तुम्ही, इथल्या छत्तीसगडमध्ये आलं तर तुम्ही त्याला मराठी बोलू नका असं म्हणू शकता का? नाही म्हणू शकत. समजलं ना. छत्तीसगडमध्ये आला, इथे तुम्हाला मराठीतच लिहावं लागेल असं काही कंपल्शन करू शकता का? नाही करू शकत. ती उलटी साडी घालत असेल, धोतर घालत असेल, कोणी पैजामा घालत असेल, कोणी लुंगी घालत असेल, जे घालत असेल, कोणाला काही कंपल्शन करू शकता तुम्ही हेच घाला? याचा अर्थ 29/1 मध्ये हे दिलेलं आहे की स्पेशली भारताच्या राज्यक्षेत्रात राहणाऱ्या कोणत्याही नागरिक गटाला, जरुरी नाही आहे की अल्पसंख्यकच, कोणत्याही नागरिक गटाला, तुम्ही आम्ही सर्व आलो, कळलं की नाही, कोणत्याही नागरिक गटाला स्वतःची वेगळी भाषा, स्वतःची लिपी, लिहिलेली लिखाण आणि संस्कृती असल्यास ती जतन करण्याचा काय असेल, हक्क असेल. आणि हेच दिलेलं आहे 29 मध्ये. झालं, सिंपल. कळलं की नाही? कळलं सर्वांना? समजलं? समोर जाऊया. 29/2. आता 29/2 ही जर आपण पाहिली की राजसंस्थेकडून म्हणजे काय, सरकार, राजसंस्थेकडून चालविल्या जाणाऱ्या किंवा राज्यनिधीतून सहाय्य मिळणाऱ्या कोणत्याही शैक्षणिक संस्थेत कोणत्याही नागरिकास केवळ धर्म, वंश, जात, भाषा यापैकी कोणत्याही कारणावरून प्रवेश नाकारला जाणार नाही. काय म्हटलं मी? धार्मिक जी संस्था सरकारच्या पैशातून चालते, जी संस्था सरकारच्या पैशातून चालते, त्या पैशातून चालणाऱ्या संस्थेमध्ये तुझी अमुक जात आहे, तू स्त्री आहे किंवा पुरुष आहे म्हणजे लिंगावरून
तर लिंग, पुरुष, जात यावरून, तू गरीबच आहे, श्रीमंत नाही आहे, यावरून कोणाचाही प्रवेश नाकारला जाऊ शकत नाही. आणि हा प्रत्येकाचा काय आहे? हक्क आहे. हे जर तुमचा जर असं जर तुमच्यासोबत घडत आहे, याचा अर्थ तुमच्या मूलभूत हक्काचं व्हायोलेशन आहे. कोणत्या व्हायोलेशन आहे? 29/2चं. कोणत्या हक्काचं व्हायोलेशन आहे? 29/2चं व्हायोलेशन आहे. कारण की 29/2 तुम्हाला काय हक्क देत आहे की कोणतीही सरकारच्या पैशातून चालणारी IIT असो किंवा एम्स असो, जर पुष्कळसोबत होऊ शकते की तुझी या जातीचा आहे, या लिंगाचा आहे, या धर्माचा आहे म्हणून तुम्हाला प्रवेश मिळणार नाही, याचा अर्थ असं कोणीच तुमच्यासोबत करू शकत नाही. हा भाग वेगळा आहे की मेरिट लिस्टनुसारच काय मिळेल? प्रवेश मिळेल. पण तुमच्या मेरिट लिस्टमध्येही तुमच्या कम्युनिटीला अमुक रिझर्वेशन असेल, त्यांनी रिझर्वेशनची पाळवणूक होत नसेल, तर याचा अर्थ तेही तुमचं व्हायोलेशन कोणत्या व्हायोलेशन होत आहे? 29/2 चालू आहे. कळलं? समजलं इथपर्यंत? तर हे इथे महत्त्वाचं लक्षात ठेवा. म्हणून 29/1 काय सांगत आहे तुम्हाला की धर्म, वंश, जात, लिंग यानुसार कोणतीही म्हणजे त्याचं जतन करण्याचा तुम्हाला हक्क आहे. आणि राजसंस्थेच्या म्हणजे सरकारच्या पैशातून चालण्याच्या शिक्षण संस्थेत याच कारणावरून तुमची कोणीही प्रवेश नाकारू शकत नाही. हेच दिलं आहे 29 मध्ये. बोला. कळलं? पर्सनल म्हणजे कसं? जसं ST कम्युनिटी, ST OBC कम्युनिटी यांच्यामध्ये जो रिझर्वेशन होतो आणि धर्मवंश ज्या धर्मासाठी याद्वारे जो रिझर्वेशन होतो हे वेगळं आहे की काय? नाही, धर्मवंश, जात, धर्मानुसार तर आहेच. तसं धर्मानुसार तर पर्टिक्युलर कधीही रिझर्वेशन नाही आहे. कशानुसार रिझर्वेशन आहे? जातीनुसार. समजलं ना? जातीनुसार रिझर्वेशन आहे. आणि तुम्हाला अशा प्रकारचं ज्यावेळेस शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश दिले जाते तर तुमची मेरिट लिस्टनुसुद्धा प्रत्येक, जसं आता MPSCची मेरिट लिस्ट लागते, प्रत्येक फायनल मेरिट लिस्टसाठी वेगवेगळ्या कास्टसाठी वेगवेगळे काय लागतात, मार्किंगचं डिस्ट्रीब्युशन असते. समजलं ना? तर त्या ठिकाणी तुमचं रिझर्वेशन तर दिलंच जातं. पण सरळ तुम्ही जर मग त्या कम्युनिटीमध्ये बसता, तेवढं रिझर्वेशनही आहे, बाकी मुलं काय होऊन राहिले, तेवढेच मार्क घेऊन तुमच्या कम्युनिटीचे पास होऊन राहिले आणि तुमचं सिलेक्शन नाही होऊन राहिलं आहे त्याच्यापेक्षा जास्त मार्क, याचा अर्थ व्हायोलेशन कशाचं झालं? याचं झालं ना व्हायोलेशन. तर त्यावेळेस बाकी धर्मानुसार कोणतेही रिझर्वेशन नाही आहे. मुस्लिम धर्माला एवढं रिझर्वेशन, हिंदू धर्माला जातीनुसार रिझर्वेशन दिलेलं आहे. आणि सुप्रीम कोर्टचा निर्णय आहे की 50% जास्त रिझर्वेशन देता येणार नाही. म्हणून मराठ्याचं रिझर्वेशन का बरं अटकलं? याच कारणामुळे राज्य सरकार खूप हातपाय मारून राहिला, मात्र अजूनपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळवून देता आलं नाही. समजलं ना? मराठा कम्युनिटी, हिंदू धर्माला आरक्षण मिळालं का? हिंदू धर्माला नाही मिळालं आहे. कास्टला काय मिळालं आहे? आरक्षण मिळालं. त्याच्यातही प्रवर्ग म्हणजे काय? OBC, ST, NT यानुसार प्रवर्गानुसार आरक्षण मिळालं आहे. बरं, हे लक्षात घ्यायचं. कास्टनुसारही मिळालं नाही. प्रवर्ग, जसं तेली असेल, कुंभी असेल, माळी असेल, शिंपी असेल तर OBC मध्ये जाईल. समजलं ना? SC महार असेल तर SC मध्ये जाईल. गोंड वगैरे असेल तर ST मध्ये जाईल. तर कास्टनुसारही रिझर्वेशन नाही मिळालं आहे, प्रवर्गानुसार मिळालं आहे. वर्गानुसार नाही मिळालं आहे, प्रवर्गानुसार. समजलं ना? वर्ग म्हणजे जात. पुष्कळशे जात मिळून एक प्रवर्ग आणि पुष्कळशे प्रवर्ग मिळाले की रिलिजन. नाही, अपवाद वगैरे काही नाही. अपवाद काहीच नाही आहे. साधं मी जे सांगितलं त्याच पद्धती. अपवाद नाही सांगितलं मी. आता अपवाद सांगितले का तुम्हाला? नाही. समजा, हे लक्षात घ्यायचं. क्लिअर? समजलं? चला 30 मध्ये जाऊया. 30 काय म्हणताय? अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क. अल्पसंख्याक म्हणजेच मायनॉरिटीज, या लोकांचा
त्यांना म्हणजे अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्याचे प्रशासन करण्याचा त्यांचा काय हक्क आहे. जसं तुम्ही पाहिलं असेल की पुष्कळशा अल्पसंख्याक आपण जर घेतलं तर मुस्लिम धर्म हा अल्पसंख्याकामध्ये येतो. तर मुस्लिम धर्म हा अल्पसंख्याकामध्ये येत असल्यामुळे तो आपली शैक्षणिक संस्था स्थापन करू शकतो. समजलं. आणि त्या शैक्षणिक संस्थाचं प्रशासनसुद्धा कोण करेल, ज्यांनी ती संस्था काय केलेली असेल, स्थापन केली. तर घटनेमध्ये हा हक्क दिलेला आहे की सर्व धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक वर्गांना आपल्या पसंतीच्या शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा काय असेल, हक्क असेल व त्यांचं प्रशासन करण्याचा सुद्धा काय असेल, हक्क असेल. आता साहजिकच आहे की जर अल्पसंख्याकामध्ये आपण आता उदाहरण कोणाचं घेतलं,